नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवार. महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये 2024-2025मध्ये महिलांसाठी विविध योजनेचं अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यामध्ये शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयावरून 25,000 रुपये करण्यात आलेले आहे. त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणं व साहित्यासाठी 78 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर रुग्णाचे विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी 3,324 रुपये रुग्णवाहिकांना देण्यात येईल. असंही खरोखरच या योजनेचा महिलांसाठी उपयोग आहे. परंतु प्रत्यक्षात या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं बिंब आहे, महत्त्वाचं अंग आहे, महत्त्वाचे घटक आहे. त्यामुळे खरोखरच जे गरोदर माता आहेत व बालकांची जे संस्थेमार्फत ने-आण करणारे असेल, वाहन चालक असेल, त्यांना खरोखरच 3,224 रुपये हे देणार आहेत. परंतु या काही लोकांना हे टाईटनेस करतात आणि लोकांना मागणी करतात. परंतु अशा प्रत्यक्षात जर घटना घडली तर ताबडतोब कारवाई व्हावी असे हे जनतेचं यामध्ये सांगणं आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हे लिंक एकापासून लाखो लोकांना शेअर करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद.